नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सबस्क्राइब कर। आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात आणि यावेळेस आपण निवडणुकी लढली आणि काही मतांनी आपला पराभव झालेला आहे। तर मला हे सांगा, काँग्रेस, उद्धवजी गट आणि शरद पवार गट या महाआघाडी सरकारने देशव्यापी आंदोलन ईव्हीएम मशीन विरोधात सुरू केलेलं आहे। काय सांगाल, आपल्याकडे काय आपली प्रतिक्रिया आहे? बघा, जे काही निवडणुकीमध्ये परिणाम आले आहेत राज्यामध्ये, तीच परिस्थिती या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे मोरगाव अर्जुनी मतदारसंघात। आणि याचे अनेक उदाहरणं देता येईल। मी तिरोड्यामध्ये एका बूथवर, लेदळा नावाचा बूथ आहे, त्या बूथवर जेव्हा पाहिलं तर एका अपक्ष उमेदवाराला एका घरनं 2 वोट दिले आणि जेव्हा काउंटिंग झाली तर त्याला शून्य मिळाले। तर ते वोट गेले कुठं? आणि म्हणून या अशा पद्धतीची भूमिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे ईव्हीएमवर आता विश्वास राहिलेला नाही। आणि केंद्र सरकारला जर निवडणूक लढायचीच आहे, केंद्र सरकारला वाटते की पंतप्रधानांना वाटते की मी खूप मोठा पॉप्युलर आहोत, तर बॅलेटवरही घेतला तरी ते निवडून येऊ शकतात। तर बॅलेटवर त्यांनी निवडणूक का घेऊ नये, त्याचा विरोध का करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण साकोली जिल्ह्यातील साकोली क्षेत्रातली गोष्ट बोलत आहे तर नानाजी पटोले हे फक्त 208 मतांनी आले। आधी त्यांचा पराभव झाला होता, नंतर बॅलेट पेपर मतमोजणी झाली तर 208 मतांनी ते निवडून आले। काय सांगाल? बघा, नानाभाऊ पटोले ज्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये काम करत होते, अनेक गरीबातले गरीब लोकांना आर्थिक मदतीपासून सगळ्या गोष्टी करत आहेत, परंतु एवढा त्यांचा पराजय होऊ शकत नाही हे मतदारसंघातले लोक बोलतात, परंतु ईव्हीएममुळे झाला आहे। आता याच्यावर बोलताना जर सत्ताधारी पक्ष म्हणत असतील की लोकसभेमध्ये तुमची सीट आले तेव्हा तुम्ही का बोलले नाहीत, आमचं असं म्हणणं आहे की लोकसभेमध्ये झालेली बाब जेव्हा तुम्ही पॉप्युलर होत्या तर मग लोकसभेमध्ये सुद्धा जिंकायला पाहिजे होता ना। महाराष्ट्रामध्ये असं कोणतं काम केलं की या लोकांनी एवढं मोठे पॉप्युलर झालेत? आणि म्हणून हा ईव्हीएमचा जो मुद्दा आहे हा अतिशय संवेदनशील आहे। जर लोकशाही वाचवायची असेल आणि सरकारला वाटते की या देशामध्ये लोकशाही वाचवायची आहे, लोकांचे विचार ऐकून घ्यायचे आहेत, लोकांना अजूनही कळत नाही की एवढा मोठा रिझल्ट कसा आला, लोक म्हणतात आम्ही वोटं दिलेत तुम्हाला आणि वोट गेले कुठं, या पद्धतीची जे काही चर्चा जनतेमध्ये आहे, मतदारांमध्ये आहे, त्याचा निश्चितपणाने या सरकारने आदर केलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे निवडणूक घ्या असं म्हणणं आहे, निवडणूक नका घेऊ असं म्हणणं नाही। निवडणूक घ्यायची तर बॅलेट पेपरवर घ्या, कारण राज्यामध्ये कर्मचारी वर्गाने बॅलेट पेपरवर वोट दिला तेव्हा तो महाविकास आघाडीच्या बाजूने होता, मग त्यांचे ईव्हीएमचे वोट गेले कुठं, याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। नाना पटोलेजींनी चुनाव आयोगाला पण पत्र पाठवलेलं आहे की लाखो मतदार म्हणजे जास्तीचे आले कुठून, त्यावर आपण काय बोलणार? बघा, नानाभाऊ पटोलेंनी महाराष्ट्रामध्ये जे आकडेवारी काढली त्या आकडेवारीमध्ये निवडणूक आयोगाने रात्रीच्या 20 तारखेला रात्री 11 वाजता जे संख्या जाहीर केली ती 62.2 होती। त्याच्यानंतर 21 तारखेला जाहीर केली ते 67 पॉईंट झाली। म्हणजे मला हे म्हणायचं रात्रभरामध्ये कसे वोट वाढले? 76 लाख वोट महाराष्ट्रामध्ये एकूण वोटाच्या संख्येमध्ये 76 लाख वोट वाढलेत ना। हे आले कसे? याच्यावर निवडणूक आयोग क्लिअर का करत नाही, सरकार त्याच्यावर का बोलत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा नानाभाऊ पटोले यांनी केलेला आहे। आणि निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न दिल्यामुळे आता ते कोर्टामध्ये पण जाण्याच्या तयारीमध्ये लागलेले आहे। चुनाव आयोग इथे म्हणजे एकदम शांत बसले आहे, चुप्पी साधली आहे त्यांनी। आपल्याला काय वाटते का महायुती सरकारद्वारे चुनाव आयोगाला पण काही म्हणजे मिळून मिसळून कामं सुरू आहे का? माझा स्पष्ट आरोप आहे की राज्यात नव्हे तर देशामधला निवडणूक आयोग हा पंतप्रधान आणि सरकारच्या दबावाखाली काम करतो आहे, ते जे सांगतील तेच करतो आहे। याचे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत। राज्यामध्ये उद्धव ठाकरेंची सरकार असताना ज्या पद्धतीच्या घटना घडल्या त्या घटनेच्या मागं निवडणूक आयोगाचा फार मोठा हात आहे, कारण पक्ष तोडणे बाकीच्या सगळ्या गोष्टी याला मजबूर करण्याच्यासाठी आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या निर्णय देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने केलेला आहे। जिकडे तिकडे देशव्यापी आंदोलन महाआघाडी सरकारद्वारे सुरू आहे, आपल्याकडून काय भूमिका समोर आलेली आहे? आता आमच्या पक्षाने काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे की स्वाक्षरी मोहीम सुरुवात करा
आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यांमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरुवात झालेली आहे. 20 तारखेपर्यंत स्वाक्षरीचे पत्र आमच्याकडे आले की स्टेटला पाठवू आणि त्याच्यानंतर स्टेटनी जो काही ठरवेल त्या पद्धतीची पुढची भूमिका आमची ठरलेली आहे. मोहीमची प्रक्रिया कसं होणार? कोणती मोहीम? तुम्ही सांगत आहेत नाही, आमचं स्वाक्षरी मोहीम सुरुवात झालेली आहे. 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या तालुक्यामध्ये आमची सभा नव्हत्या झाल्या त्याच्या सभा घेतलेल्या आहेत. आज मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये सभा घेतलेली आहे. इथे पण सुरुवात झालेली आहे. आपल्याला काय वाटतं जनतेचे किती समर्थन आपल्याला मिळू शकते? बघा, जनतेचं समर्थन हा महाविकास आघाडीकडे आहे हे स्पष्ट होते. तुम्ही जनतेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला लोक सांगतील की आम्ही वोट कोणाला दिलं. लोकांना विचारलं तर वोट म्हणतात पंजाला दिलं. मग पंजाला दिल्याच्या नंतर हा वोट कसा काय आमच्या तिकडे गेला, असे अनेक प्रश्न लोकांमध्ये आहेत. लोकांमध्ये अजूनही ह्या सरकारच्या बाबतीमध्ये उत्साह नाही. सरकारच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये कुठलीही चर्चा नाही. निवडणुकीच्या वेळेस बूथ मधून काही असं झालेलं आहे, असं म्हणजे लोकांचं काँग्रेस महाआघाडी सरकारचं असं म्हणणं आहे की जिथे जिथे बूथ लावले होते तिथूनच घोळमेळ झालेला आहे. आपलं काय मत आहे? बघा, EVM मशीनमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी जे काही केलेलं असेल तिथेच ह्या वोटिंगचं जम्पिंग करून हे वोटर जम्पिंग करून त्यांच्या उमेदवाराला देण्याची प्रक्रिया झाली असावी हे याच्यामध्ये स्पष्ट होते. वन नेशन वन इलेक्शन असं महायुती सरकार म्हणत आहे. आपल्याला काय वाटतं, वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे? पहा, इलेक्शन घ्यायचा हा महत्त्वाचा मुद्दा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या व्यवस्थेचा आहे. आता हे कशा पद्धतीने घेतात, का त्यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं आहे तो त्यांचं पण मत आहे. त्याच्यामध्ये उद्याच्या वन इलेक्शन वन नेशनमध्ये ज्या काही प्रक्रिया होतील त्यांना कर्मचारी वगैरे वगैरे ते सरकारची भूमिका आहे, त्यांनी ठरवावी. आम्ही इलेक्शन घेण्यास तयार आहोत. चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी आरोप लावला आहे की काँग्रेसचे आमदारच खासदारमध्ये दुर्लक्ष, काँग्रेसच नाराज, आमदार खासदार भेटतात. बघा, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर सरकार कोणाची आहे हा विषय नसतो, पण मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मंत्री असो, प्रधानमंत्री असो किंवा राज्यामध्ये मुख्यमंत्री असो यांना भेटावंच लागेल. भेटल्याशिवाय कामं कसे होतील? मतदारसंघाचा विकास करायचे हे तर सरकारला सांगावं लागेल ना. सरकार कोणाची हा विषयच नाही. सरकार ही राज्याची आहे. मग राज्यात कोणत्या पक्षाचा कोण आमदार आहे त्याला आपले कामं लोकांपर्यंत न्यायचे जर आहेत तर त्या मंत्र्याला भेटावं लागेल. आणि भेटणं म्हणजे हे काही कुठंतरी आपसात काही वाद आहे किंवा कोणीतरी तिकडे सत्ताधारीकडे जात आहेत हा विषय जो कोणी चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलला. चंद्रशेखर बावनकुळे हा आहे काय आम्हाला माहीत आहे ना, कोण आहे तो, किती शिकला हेही माहीत आहे. पण आता सत्ता आहे म्हणून मोठा झाला आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काही वाक्य बोलत असते ते चुकीचे. विरोधी पक्ष संपवण्याचा डाव आहे असे नानाभाऊ पटोले यांनी बोलले आहे. आपण काय बोला? बघा, विरोधी पक्षाला डाव संपवण्याची भूमिका आहे हे स्पष्ट आहे. कारण ज्या पद्धतीची राज्यामधल्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये जे काही चित्र दिसतो ते विरोधी पक्षाला संपवण्याचं आहे. आणि दुसरी बाब, केंद्रामध्ये जर पाहिलं तर संसद चालू आहे, संसदेमध्ये बोलू दिले जात नाही आणि म्हणून सरकार का बोलू देत नाही हे सरकारची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. हे लोकांच्या समोर येऊ देत का नाही ह्या महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष नसला की या लोकांना राज्य विकायचं आहे, या लोकांना राज्य संपवायचं आहे, त्या लोकांना देश केंद्र सरकारला संपवायचं आहे, हे त्यांची भूमिका स्पष्ट होते. जनतेला आपला अखेरचा काय एक संदेश राहील? पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला जे काही माझा संदेश आहे आणि माझ्या मतदारसंघातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जनतेला एवढं संदेश आहे की महाराष्ट्रामध्ये जे महायुतीची सरकार बनलेली आहे ती अवैधरित्या बनलेली आहे, जनतेच्या कौलवर बनलेली नाहीत. आणि या सरकारकडून फक्त अपेक्षा एवढंच करता येईल की तुम्ही जनतेचे काम केलं पाहिजे आणि जनतेने हेच ठरवलं पाहिजे की त्यांच्या हिताचे काम या सरकारकडून होणं, त्याच्यासाठी जर होत नसतील तर रस्त्यावर येण्याचं काम जनतेने करावं, एवढीच माझी त्यांना विनंती. जनतेमध्ये एकच संभ्रम आहे, निवडणूक पुन्हा होणार का? बघा, त्या विषयावर मला आज बोलता येणार नाही कारण आता एक निर्णय अनेक कोर्टाचे किंवा अनेक ठिकाणचे आहेत, काय होईल ते आज मी सांगू शकणार नाही.